नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनची सुरुवात 3 महत्त्वाच्या बातम्यांनी करूयात. सुरुवातीला अमित शहा हे काल सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय कॉलेजच्या उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी बोलताना शहा यांनी शिवसेनेला कोणतंही वचन दिलं नव्हतं म्हणत जुन्या वादाची उजळणी केली. शिवसेनेला आपण कोणतंही मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं नसल्याचं सांगत शिवसेना खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानं पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत. दुसरी बातमी आहे उत्तराखंडातल्या जलप्रलयाची. हिमकडा कोसळल्यानं धरणाचा बांध फुटला आणि त्यामुळे बरीच हानी झाली. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तर आतापर्यंत आयटीबीपीच्या जवानांनी गाळात अडकलेल्या 12 पेक्षा जास्त नागरिकांची सुटका केली आहे. आणि तिसरी बातमी आहे बर्ड फ्लूच्या धोक्याची. नंदुरबारच्या नवापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लू पसरल्याचं निष्पन्न झालंय. तर शेजारच्या धुळे जिल्ह्यात सुद्धा बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळून आलं. आता बातमी सविस्तर पाहूयात. राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन काल अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी शहा यांनी राज्य सरकारवरती जोरदार तोंडसून घेतलं. राज्यात ऑटो रिक्षावाले सरकार असून त्यांची तिन्ही दिशेला तोंड आहेत अशी टीका त्यांनी केली. सत्तेच्या लोभापायी जनादेशाविरोधात महाराष्ट्रात सरकार तयार झाले अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री पदाबाबत आपण शिवसेनेला कोणतंही वचन दिलेलं नव्हतं. बंद खोलीत कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं. आपण खुलेआम आश्वासन देतो असा टोला शहा यांनी लगावला. तसंच सत्तेच्या मोहापायी बाळासाहेबांची स्वप्न शिवसेनेनं नदीत बुडवली अशी टीकाही त्यांनी केली. प्रत्येक सभेत सेनेच्याही पोस्टरवर मोदींचा मोठा फोटो होता. तेव्हा आम्ही सगळे सांगत होतो फडणवीस मुख्यमंत्री बनणार, तेव्हा का विरोध केला नाही असा सवाल देखील त्यांनी शिवसेनेला केला. तर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीमध्ये दिलेलं आश्वासन भाजप नेते विसरले अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आणि या टीकेला नेमकं अमित शहांनी काय उत्तर दिलं ऐकूयात. की उपमुख्यमंत्री पद तुम्हाला मिळेल. म्हटलं उपमुख्यमंत्री पदासाठी युती करण्या एवढं मी काही लाचार नाही. मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन हेच आहे की मी एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेलं दाखवेन. हे माझं वचन शिवसेना प्रमुखांना दिलेलं आहे आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. शिवसेना प्रमुखांची जी खोली आहे त्या खोलीमध्ये ते आणि मी बसलो होतो. त्यावेळेला मला ते म्हणाले की उद्धव जी मैंने तय किया है मेरे समय में ये जो हमारा रिश्ता था वो बिगड़ गया है. अब मेरे ही कार्यकाल में इसे मैं ठीक करना चाहता हूँ. म्हटलं अमित भाई तुम्ही एवढं म्हटलं मला पुरेसं आहे, पण हे जे काही आपलं ठरलेलं आहे ते कृपा करून आपल्या लोकांना सांगा. मग देवेंद्रजींना ते सांगण्यात आलं. फक्त देवेंद्रजी म्हणाले की उद्धवजी एक काम करूया, आता जर का आम्ही मुख्यमंत्री पदाचा वाटप झाल्याचं बोललो तर मला माझ्या पक्षामध्ये अडचण होईल. तर तुम्ही माझ्यावर सोपवा, मी शब्दामध्ये बरोबर मांडतो. मैं जनता के बीच में रहने वाला व्यक्ति हूँ और नहीं डरता किसी से. जो होता है वो सबके बीच में धड़ल्ले के साथ में बोलता हूँ. और मैं फिर से कहने आया हूँ कि ऐसा कोई वादा नहीं कहता. चलो मान लो वादा किया था. तो उद्धव जी आपकी सभी प्रत्याशियों के बैनर पर आपसे 2.5 गुना बड़ा फोटो नरेंद्र मोदी का लटका कर आप प्रचार करते थे. मोदी जी के नाम पर वोट मांगते थे. मेरे साथ आपकी रैली हुई, मोदी जी के साथ आपकी रैली हुई. हर जगह हमने कहा कि एनडीए की सरकार बनाइए, देवेंद्र फडणवीस हमारे नेता है, वो मुख्यमंत्री बनेंगे. क्यों नहीं बोले भैया उस वक्त, क्यों नहीं बोले? परंतु मित्रों ना कोई ऐसा वादा था न ऐसी बात हुई थी. सत्ता के मोह के अंदर बाला साहब ठाकरे के सारे सिद्धांतों को काफी नदी में डालकर ये सत्ता पर बैठ गए. तर बंद दाराच्या आड कोणतंही आश्वासन दिलेलं नव्हतं. तसंच फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं नसतं अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. आणि यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी ट्विट करून टोला लगावलाय. 1975 मध्ये रजनी पटेल, 90 मध्ये मुरली देवरा यांनी देखील शिवसेनेचं अस्तित्व राहणार नाही असं म्हटलं होतं. तर 2012 मध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील तसंच भाकीत वर्तवलं. पण प्रत्येक वेळेस शिवसेना आणखी मजबूतीनं वर आली.
राज्यामध्ये 3 चाकी रिक्षाचं सरकार अस्तित्वात आलंय. 3ही चाकं वेगवेगळ्या दिशेने चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले अशी टीका अमित शहा यांनी केली. 3 व्हील वाली ऑटो रिक्शा की सरकार बन गई. एक ऐसी ऑटो रिक्शा जैसी सरकार है जिसके 3 पहिए हैं. इसमें तो कोई आपत्ति नहीं, चलो भाई चौथा पहिया नहीं है, परंतु तीनों पहिए अलग अलग दिशा में चलते हैं. एक पूर्व में चलता है, एक पश्चिम में चलता है, एक उत्तर में चलता है और दक्षिण से पीछे से कोई खींचता है. ये सरकार हर मोर्चे पर विफल गई और मैं आज महाराष्ट्र की जनता को कहने आया हूं कि आपने जो जनादेश दिया था वो पवित्र जनादेश का अनादर कर एक पवित्र गठबंधन बनकर सत्ता की लालच के कारण यहां पर सरकार बनी. तर अमित शहांच्या पायगुणानं राज्य सरकार जावं हे वक्तव्य भाजपचे खासदार नारायण राणेंनी केलं. राणे हे आमचे जुने सहकारी आहेत, पण ते असे विनोद करतात हे मला माहीत नव्हतं असा टोला शरद पवारांनी लगावला. महाराष्ट्रात कितीही चाणक्य असले तरी किंवा महाराष्ट्रात कितीही चाणक्य आले तरी ठाकरे सरकार भक्कम आहे, त्याला कोणताही धोका नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. मी प्रार्थना करीन, अमित शाह हे महाराष्ट्रात येत आहेत, सिंधुदुर्गात येतात, त्यांच्या पायगुणाने हे असं सरकार जावं आणि एक चांगलं महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कर्तबगार लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकेल असं सरकार यावं असं मला वाटतं. नारायण राणे आमचे जुने सहकारी आहेत, पण विनोद करतात हे मला माहिती. आमचं त्याचं स्टेटमेंट राजकारणातलं विनोद यापेक्षा जास्त काही महत्त्व द्यायचं कारण अजिबात काही नाही. ते कोणी चाणक्य बाणक्य जे आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काही जाणणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने हे सरकार जे आहे हे स्वीकारलेलं आहे मनापासून. ज्यावेळेला जनता मनापासून स्वीकारते त्यावेळेला त्याला कोणी हात लावू शकत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी वीज बिल माफीच्या मुद्द्यावरती त्यांनी भाष्य केलं. वीज बिल माफीसाठी अनेक प्रस्ताव येत असतात, पण अर्थमंत्र्याला सगळी काटकसर करून राज्याचा आर्थिक गाडा चालवावा लागतो. मात्र या सगळ्यात अर्थमंत्रालयालाच विलन व्हावं लागतं किंवा अर्थमंत्र्यालाच विलन व्हावं लागतं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. अर्थमंत्री उद्या जो कोणी असेल तो विलनच व्हावं लागतं त्याला. कारण अर्थमंत्र्याला एकंदरीत संपूर्ण जसं तुम्ही तुमचं घर चालवत असताना कारभारी म्हणून किती पैसे महिन्याला येणार आहे आणि कुठल्याला प्राधान्य द्यायचं हे ठरवता, आणि जर काही नैसर्गिक संकट आलं तर आपल्याला त्याला काटछाट करावी लागते. तसंच तो फक्त आपल्या घरात कुटुंबाचा हे कुटुंब चालवण्याचं आहे आणि हे आपल्या पूर्ण राज्याचं कुटुंब चालवण्याचा प्रकार आहे. पुढची बातमी. उत्तराखंडमध्ये मोठा हाहाकार माजलाय, कारण हिमकडा कोसळल्यानं धरणाचा बांध फुटला आणि त्यामुळे बरीच हानी झाली. काही दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली. आतापर्यंत आयटीबीपीच्या जवानांनी गाळात अडकलेल्या 12 पेक्षा जास्त नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. अक्षरशः मरणाला स्पर्श करून आल्यासारखीच या बचावलेल्यांची भावना होती. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशीमठ परिसरात हिमकडा कोसळला आणि धौलीगंगा नदीवरील ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालंय. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणी पातळीत सुद्धा प्रचंड वाढ झाली. पर्यावरणपूरक वाहनांचा आग्रह धरणाऱ्या नितीन गडकरी यांनी सरकारी बुलेटप्रूफ गाडी सोडून इलेक्ट्रिकवर चालणारी कार घेतली आहे. इथेनॉल मिथेनॉलवरती चालणाऱ्या गाड्यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा आणि जनजागृती व्हावी यासाठी गडकरींनी ही कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आता इलेक्ट्रिकला आणि या सगळ्याला अल्टरनेटिव्ह फ्युएलला प्रोत्साहन देण्याकरता नागपुरामध्ये मी माझी आता बुलेटप्रूफ बुलेटप्रूफ गाडी सरकारने मला दिली होती, पण त्याच्याऐवजी आता मी इलेक्ट्रिक गाडी नागपुरात वापरणार आहे. आणि जनतेला माझं आव्हान आहे की याच्यात बचत पण आहे, पण नागपूर हे सुंदर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करावं याकरता नागपूरच्या सर्व गाड्या ज्या आहेत सरकारच्या त्या हळूहळू CNGवर कन्वर्ट कराव्या.
आणि नागपूरमध्ये इथेनॉलवर चालणारी बाईक स्कूटर यावी आणि फ्लेक्स इंजिनमध्ये जे इथेनॉलचे पंप आता 3-4 महिन्यात सुरू होतील त्यामध्ये पेट्रोलच्या ऐवजी 100% इथेनॉल पेट्रोलच्या गाडीत टाकता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, रोजगार मिळेल, त्यांना 2 पैसे मिळतील आणि आपल्या देशातलं प्रदूषण कमी होईल. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे 12 फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार आहेत. ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान इथे आयोजित कार्यक्रमात ते पदभार स्वीकारतील. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून अंग्रेजो चले जाओ भारत छोडो असा नारा देत स्वातंत्र्याच्या निर्णायक लढ्याची सुरुवात झाली होती आणि त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राज्यातील सगळे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील. राज ठाकरे यांना प्रसिद्धीची अत्यंत गरज असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. काल राज ठाकरे यांनी वीज बिल माफीवरून शरद पवार यांच्यावरती आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली. काय राज ठाकरेंना प्रसिद्धीची अत्यंत गरज असल्यामुळं असे बेफाम आरोप करणं हाच एकमेव आता त्यांच्या पुढे पर्याय आहे. मला वाटत नाही त्या आरोपात काही तथ्य आहे. पुढची बातमी. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही, मात्र ओबीसींचं आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळाढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली. तर मराठा समाजानं मोठे मोर्चे काढून दहशत निर्माण केली आहे, त्यामुळे सरकार दहशतीखाली आहे. जर ओबीसींची दहशत सरकारवर बसवायची असेल तर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मोठा मेळावा होणं गरजेचं असल्याचं वक्तव्य ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केलं. समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये आमची किंचितही अडकाठी नाही आहे. त्यांना आरक्षण जरूर मिळावं, परंतु ओबीसीचं आरक्षण कमी न करता किंवा त्याच्यामध्ये ढवळाढवळ न करता इतर समाजाला आरक्षण मिळावं. मात्र आपण कुठे समोर दिसत नाही ओबीसी आरक्षण बचावसाठी इतर नेते रस्त्यावर उतरत असताना. भूमिका काही लोक समोर येऊन घेतात, काही पाठीमागनं घेतात, काही लोक त्याला मजबूती आणतात. मला वाटतं आमची ही भूमिका पक्षाची पण राहिली आहे, आमची राज्याचे मुख्यमंत्री यांची पण राहिलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज आणि अन्य समाजाला आरक्षण त्यांच्या मागणीप्रमाणे कसं बसवता येईल आणि मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न व्हावा. काही नेते मंडळी आपल्याच माध्यमातून या ठिकाणी मागणी करत आहेत की ह्या ओबीसीच्या आरक्षणामध्येच आम्हाला घातलं गेलं पाहिजे, हा सगळा जो भरती त्यांनी थांबवली गेली पाहिजे, अशा प्रकारची दहशत जी आहे ती मराठा समाजाने उघडपणे करत आहेत. आता कुणाचं नाव घेऊन मी काल परवा मेटे म्हणाले की जोपर्यंत आरक्षणाचा निकाल लागत आहे तेव्हा सगळी भरती थांबवा. त्यानंतर पाटील म्हणून कोणते आहे, कोण देशमुख आहेत, कोण राजे आहेत, कोण महाराजे आहेत, हे सगळं महाराष्ट्र पाहत आहे ना. आमची विनंती एवढीच आहे की तुम्हाला थांबवायचं असेल तर फक्त तेवढं थांबवा ना, मराठा समाजातून थांबवा, पण ते सुद्धा थांबवायची आवश्यकता नाही. त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. ईडब्ल्यूचं आरक्षण आहे ते त्यांनी जरूर घ्यावं, त्यातून त्यांच्या मुलांना गरीब मराठ्यांना न्याय मिळू शकतोय. पण आमचं 87% ज्यामध्ये SC ST OBC यांचं आरक्षण जे आहे हे अबाधित असताना, स्थगित असताना ती भरती का थांबवली जात आहे हा आमचा प्रश्न आहे. तर ओबीसी आणि मराठा वाद हा महाविकास आघाडीचं सरकार पुढे टिकावं म्हणून निर्माण केला जातोय आणि अजित पवारांनी सारथी संस्थेला 8 कोटी रुपये दिले, मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1ही रुपया दिलेला नाही. सर्व भरती प्रक्रियेतून मराठा विद्यार्थ्यांना डावलण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारनं घातल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. तर 1 एप्रिलपर्यंत नोकर भरती आणि MPSC परीक्षा पुढे ढकला, अन्यथा दिल्लीतले शेतकरी आंदोलनासारखं उग्र आंदोलन उभारू असा इशारा विनायक मेटेंनी राज्य सरकारला दिला. नंदुरबारमधील नवापूरमध्ये बर्ड फ्लूमुळे मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसलाय. संपूर्ण जिल्ह्यात जवळपास 50 कोटींचं नुकसान झालं असल्याचं बोललं जात आहे. इथले जे काही कुक्कुटपालक व्यावसायिक आहेत ते हवालदिल झाले. नेमकं त्यांच्या या सगळ्या परिस्थितीवर काय म्हणणं आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. आणि बाई जे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत पोल्ट्री फार्म असोसिएशनचे इथल्या, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? शासन तुम्हाला ह्या सगळ्या याच्यातला मोबदला पण देतं, पण नेमकं काय म्हणणं आहे याबाबत? म्हणजे शासन जे मोबदला देणार आहे ते क्षुल्लक आहे. आज कसं आहे की आज आम्हाला 400-450 रुपयाची जे लागत येत आहे कोंबड्यांची, ते शासन खाली 90 रुपये देत आहे. हे काही बरोबर नाही.
कारण की माझ्या स्वतःचं मी बोलतो आहे तर माझ्याकडे सर्व म्हणजे यंग ब्लड आहे, यंग पक्षी आहे, 32 विकाचे पक्षी आहे. त्याची कॉस्टिंग मला 400-450 रुपये जात आहे आणि शासन खाली 90 रुपये देत आहे. म्हणजे मला एकट्यानेच कोटी रुपयाचा लॉस आहे. त्याच्यानंतर खाद्याचं आहे. आता खाद्याच्या शासनाचं जे 2009चं जे आहे धोरण त्याप्रमाणे ते 12 रुपये देत आहे. आता खाद्य बघायला गेलो तुम्ही मक्का ज्वारी जर मार्केटला तपास केला तर 20 रुपयामध्ये आज 20 रुपयाच्या खाली कोणतीही वस्तू मिळत नाही. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात जे डेप सोयाबीनचे डेप वापरतो तो आज 50 रुपये आहे किलो. सिंग डेप आहे ते 35 रुपये आहे. म्हणजे कोणतीही चीज आज 30 रुपयाच्या खाली नाही आणि त्याचे शासन आम्हाला जर 12 रुपये देत असेल तो आम्हाला भरपूर लॉस आहे. आणि सर्वात जास्त आमच्याकडे साठा म्हणजे 6-6 महिन्याचा साठा असतो आमच्याकडे. आम्ही स्टॉक करतो की बुवा हे आम्हाला जे पौष्टिक खाली यायला पाहिजे फीडसाठी त्यासाठी मक्का आहे, ढेब आहे, हे भरपूर आम्ही स्टॉक करतो. म्हणजे आम्हाला कोटी रुपयाचे लॉसेस आहे नवापूरला. आपण बघू शकता की फक्त त्यांना जर त्यांचं असं म्हणणं आहे की एकीकडे 400 रुपये एक पक्षाला जगवण्याची कॉस्ट येते आणि दुसरीकडे त्यांना शासनाकडनं फक्त 90 रुपये अनुदान दिलं जातं. तसंच काहीतरी धान्याच्या बाबतीत आहे. आपल्याबरोबर अन्य काही कुक्कुटपालन व्यवसाय खऱ्या अर्थानं नवापूर हा अंडी उत्पादनासाठी सर्वात अग्रेसर मानला जातो. आप क्या कहेंगे कि कितने आपके इसमें पक्षी थे और सबसे ज़्यादा अंडी का कितना नुकसान हुआ? अंडी का तो देखने जाए तो हमको कोरोना से ही हमको रेट बहुत लॉस हो गए थे. 1 रुपया जो अंडा हमारा बाज़ार में जा रहा था और ये कॉम्पनसेशन की बात है वो हमको गवर्नमेंट की तरफ से 90 रुपये डिक्लेयर हुए एक बर्ड्स के. और जो उसका लिटल है जो लिटल हमारा 3000 रुपये टन के हिसाब से जाता है उसका गवर्नमेंट कुछ कॉम्पनसेशन मना कर रहा है. तो हमारा प्रशासन से यही बोलना है क्या उसमें भी थोड़ा देखिए. धुळे जिल्ह्यातल्या मेहरगाव परिसरातील पोल्ट्री फार्ममधील 2 कोंबड्यांच्या नमुन्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनानं उपाययोजना म्हणून तत्काळ या परिसरातील पक्ष्यांची विल्हेवाट लावली जाते. तसंच पोल्ट्रीसह 1 किलोमीटर परिसरातील सुमारे 10,000 पक्षी मारले देखील जाणार आहेत. फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचा रिपोर्ट काल संध्याकाळी प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता सर्वांची मीटिंग घेऊन त्या ठिकाणी कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे. साधारणतः 1 किलोमीटरच्या परिघामध्ये 2 मोठी पोल्ट्री फार्म आहेत. साधारणतः एक 10,000च्या आसपास जे पक्षी त्या ठिकाणी आहेत. आज थोड्या वेळाने पक्ष्यांचं कलिंगचं काम सुरू होणार आहे. साधारणतः आज जो एक मेजर पोल्ट्री फार्म आहे ज्या ठिकाणी लागण झाल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे त्या पोल्ट्री फार्मच्या पक्षामध्ये कलिंग करण्याचं काम आज पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झालेली आहे. मात्र प्रेमाच्या नादात चोरीमारीच्या सुद्धा भयंकर घटना आपल्या आसपास घडताना दिसत आहेत. त्यातलीच एक घटना आहे चंद्रपुरातली. चंद्रपुरात अल्पवयीन प्रेयसीनं दागिने चोरल्याची घटना घडली आहे. अपार्टमेंटमध्ये राहणारं शेजारचं कुटुंब गावी गेलं आणि त्या घराच्या चाव्या या मुलीच्या घरी होत्या. त्याचाच फायदा घेत मुलीनं त्यांच्या कपाटातील 3 लाखांपेक्षा अधिकचे दागिने चोरले आणि आपल्या प्रियकराला दिलेत. यानंतर प्रियकरानं IIFL फायनान्स कंपनीकडे दागिने गहाण ठेवत पैसे देखील मिळवले. दरम्यान पोलीस तपासामध्ये या जोडप्याचं पितळ उघडं पडल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चोरी झालेल्या घरातील फॅमिली हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्या लहान मुलीनं त्या घरातील दागिने चोरून आणले आणि ते चोरून आणलेले दागिने तिने तिच्या प्रियकराला दिले आणि त्या प्रियकराने त्याच्या एका मित्राच्या मार्फतीने IIFL ही एक फायनान्स कंपनी आहे त्याच्यामध्ये 4 बांगड्या गहाण ठेवून पैसे रक्कम घेतली आणि 2 मंगळसूत्र घरात लपवून ठेवलेले दोघांनी. तर त्याचा आम्ही पूर्ण छडा लावलेला आहे. दोन्ही मंगळसूत्र आणि त्या 4 बांगड्या एकूण आम्ही 3,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. युरोपमध्ये अनेक देशांमध्ये बर्फवृष्टीमुळे हिमवादळ आलेलं आहे. जर्मनीच्या उत्तर आणि पश्चिम भागात हिमवादळ आले. यामध्ये 28 जण जखमी झालेत. हॅम्बर्ग, हॅनोव्हर आणि बर्लिन शहरांना जोडणाऱ्या रेल्वे लाईन सध्या ठप्प आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला. तर दुसरीकडे नेदरलँड्समध्ये सुद्धा बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. ॲम्स्टरडॅम विमानतळावरती काही फ्लाईट सुद्धा
रद्द करावी लागली आहेत. जर्मनी आणि नेदरलँड्समधली ही दृश्य, प्रचंड मोठं हिमवादळ, तुफान बर्फवृष्टी. काही जण त्यामध्ये आनंद घेताना तर काही जण रस्ते मोकळे करताना दिसत आहेत, कारण रेल्वे सेवा ठप्प आहे, रस्ते वाहतूक बंद आहे, संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालंय. तर ब्रिटनला सुद्धा हिमवृष्टीचा फटका बसलाय. पूर्व ब्रिटनमधील अनेक भाग बर्फाखाली गेलेत. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. बर्फामुळे ड्रायव्हिंग सुद्धा धोकादायक बनलंय. अनेक ठिकाणी कोरोनावरचं लसीकरण सुद्धा स्थगित करावं लागलंय. रशिया आणि पूर्व युरोपमधून थंड वारे आल्यामुळे हवामान बदलतंय आणि त्यामुळे फेब्रुवारीमधील सरासरीपेक्षा अधिकच बर्फवृष्टी होतीये. आणि या बातमीसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.